सो हॅलो गाईज, उद्या आहे माझ्या दादाचं लग्न आणि आता आम्ही लोक मेहंदी लावतोय. मेहंदी आर्टिस्ट आली आहे, स्पेशली खूप लांबून बोलवलं आहे वसईवरून. इथं मेहंदी दाखव रे. इन्स्टंट मेहंदी लावतोय गाईज, छापावाली. सो आपण अरे अरे छापा ओके गाईज, तर आपण भेटूयात नंतर. सो गाईज, मेहंदी वगैरे आमची कंप्लीट झालेली आहे आणि आणि हातावरती पण आहे असं फ्रंट आणि हे बॅक. सो मला असलं काही आवडत नाही जेन्युइनली हे मेहंदी वगैरे, बट ठीक आहे, कधीतरी लावलेलं बरं असतं. जलते माझ्यावरती. ओके, सो आता आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया उद्या सकाळी. तोपर्यंतसाठी बाय बाय, भेटूयात आपण सकाळी. बाय बाय. The next morning. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि खूपच जास्त लवकर उठलेलो आहोत, कारण पूर्ण फॅमिलीच जाते लग्नाला. सो अंघोळ वगैरे सो माझी अंघोळ तर झालेली आहे. मी हेअर वॉश नाही केला बिकॉज मला सर्दी आणि परत डोकं माझं धरणार म्हणण्यासाठी. आणि आपलं काय बोलतात त्याला, नाश्ता करायचा आहे. नारळ पाणी होतं ते पिऊन घेतलं मी आणि मला आठवलं की अरे मला ब्लॉग नाही केला मी मॉर्निंगचा. बट एनिवेज ठीक आहे, काय विषय नाही. आता मी नाश्ता वगैरे करते, त्याच्यानंतर आपण भेटूयात. आणि मेहंदी असं काहीतरी कलर आला आहे बिकॉज ते इन्स्टंट मेहंदी आहे, ती आपली प्रॉपर मेहंदीची मेहंदी नाही आहे. मी काल दाखवलेली तेव्हा डार्क होती आणि आता अंघोळ केली म्हणून ते पूर्णपणे लाईट झालेली आहे. तसं पण मला मेहंदी वगैरे आवडत नाही, मी काल सांगितलेलं. पण घरच्यांनी लावायला सांगितलं म्हणून लावलं आहे. एनिवेज आपण भेटूयात थोड्या वेळात, रेडी वगैरे जेव्हा होईल तेव्हा. सो बाय बाय. सो आम्ही लोक रेडी वगैरे झालेलो आहे आणि आता आम्ही निघणार आहे. सो माझा आउटफिट तुम्हाला दाखवते. सो असं काहीतरी ह्यामध्ये पूर्ण आउटफिट आहे. ओके, सो आता आपण निघूयात. आय मीन मम्मी वगैरे तुम्हाला नंतर दाखवते, दीदी वगैरे. पण आता तरी निघूयात, कारण मम्मीची साडी ड्रेपिंग करायची आहे आणि हेअरस्टाईल करायची तिचा नॉर्मल, जसं मी बांधले माझे केस तसे. सो आपण भेटूयात नंतर. बाय बाय. सो गाईज, आम्ही लोक रेडी वगैरे झालेलो आहे. मम्मा हाय बोल. हाय. मम्मा तर एकदम फुल तयार झाली आहे, बघू शकता. केस गजरा विजरा फुल. तू हाय बोल चिमटी. चिमटी हाय बोल बड़ी. हेलो अमड़ी हाय बोल. बाय बोला क्या? ये कैसा हाय बोल रहा है जैसे कि कोई वीडियो कॉल पे बात कर रहा है. एनीवेज बाय गाइस. बाकीचे बाय गाइस, आपण नंतर भेटूयात. बाकी लोकांचे आउटफिट नंतर दाखवते, कारण आम्ही लेट झालो आहे ऑलमोस्ट. कारण आम्ही निघणार होतो 11 वाजता आणि आता वाजले 11:30. सो भेटूयात नंतर. बाय बाय. सो ॲज युजल ऊनमध्ये ग्लो फेसचा. मला एक समजत नाही, माझा फेस एकदम क्लिअर असायचा आधी आणि आता छोटे छोटे स्पॉट्स येत आहेत. तेव्हा जाम कंटाळली आहे यार याच्याने. बट एनिवेज हाय बोला आता. हाय. ओके गाईस, तर आम्ही लोक आता ओलासाठी थांबलो आहे बाहेर. ओला वगैरे आले की भेटेल. आमची ओला आली. बाय गाईस. सो गाईस, 6 सीटर गाडी आहे आणि आम्ही दोघं मागे बसलो आहे. आमचं पूर्ण कंबर वगैरे दुखतंय, ते पाय ठेवायसाठी स्पेस पण नाही आहे. अच्छा आहे ना गोवाला फोटो. आणि सर्व काय दुखतोय. अजून पोचलो पण नाही, अजून आम्ही आमच्या इथेच आहे. 12:30ला पोचणार आणि आत्ताशी वाजले आहेत 11:45. सो गाईज, बस भेटूयात नंतर डायरेक्टली तिकडे रीच होऊन. ओके, बाय बाय. सो गाईज, आम्ही लोक ना पोचलेलो आहे आणि बँकवेटमध्ये लग्न आहे. मग कसं पैसेवाले वगैरे माझ्या आमची लोक. एनिवेज नंतर भेटूया तिकडे. ब्लॉगिंग वगैरे नाही करत मी, लपून छपून ब्लॉग करणार. ओके, सो आपण भेटूयात नंतर. बाय. सो गाईज,
गाईज आम्हाला असं पूर्ण आउटफिट आहे आणि आम्ही लोक लग्नाला पोचतोय. बाकी कसं एवढा मस्त. सो गाईज जो हॉल आहे ना मी सांगू नाही शकत, इतकं छान हॉल आहे ना भाई साहेब. मला दादा मला शिव्या घालतोय, त्याला फोटो काढायचा आहे म्हणून. फोटोग्राफर. सो गाईज आपण भेटूयात नंतर. पण हॉल काय मस्त आहे यार. काय गाईज, अरे बघा बघा हावरे लोक आहेत गाईज. एनिवेज भेटूया नंतर. बाय. आता हिचा फोटो सेशन चालू आहे, त्याच्यानंतर हिचा, त्याच्यानंतर माझा. आतमध्ये येऊन ह्या लोकांनी पहिला ताव मारला आहे, ते पण स्टार्टरवरती. पनीरचा स्टार्टर होता. मी नाही घेतला कारण मला नाही आवडत. आणि मी ॲक्च्युलीमध्ये असं लग्न वगैरेला गेली ना की मी खात नाही वगैरे जास्त, बिकॉज मला जनरली नाही आवडत. एनिवेज बघूयात नंतर. फुल एकदम असं लक्झरी वाईब येते. खूप काही गोष्टीचे क्रोझॉन वगैरे. हॉल पण एकदम मस्त आहे यार. मी पण असंच लग्न करणार. सो बाय गाईज, भेटूया आपण नंतर. शेवपुरीची भुकी तिकडे जाऊन लाईन लावून शेवपुरी घेऊन आली आहे, बघू शकता. आणि ह्याला बघा, कोणाचं काय चालू आहे तर हिचं चालू आहे की जेवायचा काय, हिचं नाही तिचा. हां, मेन्यू काय आहे काय नाही हे बकवास करते. बोलते ह्याच्या त्याच्या प्लेटमध्ये बघून बोलते की हे खायचं आहे मला, ते खायचं आहे मला. भिकारी आहेत आमच्या घरातले. माझी बहीण म्हणजे स्पेशल. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. ओके गाईज, भेटूया आपण नंतर. बाय. सो आमचं जेवण आम्ही लोकांनी प्लेट रेडी केलेली आहे आणि सो आपण जेवूयात आणि त्याच्यानंतर भेटूयात. सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण चांगलं होता, म्हणजे ओके ओके होता. स्टार्टर वगैरे चांगलं होतं. तर आमचं एक्सपेक्टेशन हाय होती की जेवण पण चांगलं असणार, पर डाळ राईस सोडून काही चांगलं नव्हतं. काही ॲक्च्युली घेतलं जास्त काय नाही. पूर्ण प्लेट भरलेली आणि बोलते काय घेतलं नाही म्हणून. एनिवेज भेटूयात. आता आम्ही जातो आईस्क्रीम खायला मस्त. भेटूयात नंतर. बाय गाईस. सो आता आम्ही लोकांनी आईस्क्रीम घेतलेली आहे. आता हे खाऊयात आणि मग भेटूयात गाईस, कारण पोट ऑलरेडी पूर्ण फुल झालेलं आहे. भेटूयात आपण नंतर. बाय. सो गाईज, ही जी माझी आई आहे ना ती जेवत नाही काय नाही. हां, फक्त आईस्क्रीम खाते. बघा किती पूर्ण प्लेट भरून आणलं नाही हे लोकांनी. आणि जेवण बोललं तर बोलते जेवण नको करू. सो गाईज आता आम्ही लोक चालत चाललो आहे बाय स्टेअर्स, कारण लिफ्ट यायला टाईम आहे आणि आमची ओला आलेली आहे. आपण भेटूयात गाईज नंतर. बाय बाय. ओलामध्ये बसून भेटू. बाय. सो गाईज आम्ही लोक ओलामध्ये बसलेलो आहे आणि आता मी चाललो आहे आमच्या घरी. भेटूयात आपण घरी जाऊन, बिकॉज आत्ताशी वाजलेले आहेत 4. सो ऊन किती मस्त वाटतंय आणि मी एकदम चमचमाती. अरे कहना क्या चाहते हो? वाटतंय म्हणजे असं एकदम मला फेस एकदम ग्लो करतोय. मेकअप वगैरे नाही केलाय. हा, फक्त ते आईस्क्रीम खाल्लं बस. ते पण ते यामुला देऊन नॅचरल. आणि मला पिंपल सो गाईज फायनली आम्ही लोक घरी पोचलेलो आहे. आता मी चेंज वगैरे केलं, फ्रेश नाही झाली बिकॉज मला डोका आधी जाम झाला आहे.
नोज वगैरे पण बंद झाला आहे बिकॉज खूप सारं आईस्क्रीम वगैरे असं थंड खाल्लं आहे. आणि बस आता जरा 1 तास झोपते. 5 वाजले, 6 वाजेपर्यंत झोपते अलार्म लावून. त्याच्यानंतर उठून वगैरे तुम्हाला भेटते. टिल दॅन बाय बाय. सो आता मी फ्रेश वगैरे झाली, झोपून वगैरे उठली आणि आता मी माझ्या इंस्टाग्रामसाठी रील्स शूट करते. लाईक माझ्याकडे रील्स टाकायला तर नाही आहे सध्या. आणि मला खूप लोक असे विचारतात की दीदी तुझे साडीचे कलेक्शन दाखव, तू इतके छान छान साडी वेअर करते. तर गाईज मी आता माझा हा जे सच्चाई आहे ते मी ब्रेकआउट करायला जाते आणि माझी नथ पडते परत. एनिवेज मी हे जे साडी वगैरे घालते आणि जे तुम्ही माझ्या रील्सवरती बघता गाईज ते साडी नाही आहे. कोणते साडी आहेत, कोणते साडी नाही आहेत. कोणते मी असे दुपट्टा वगैरेचा जुगाड करते आणि मग ते वेअर करते. मी इथे मागे असं सिक्युअर करते पिन लावून आणि इथे असं टकिंग करते. मी तर पूर्णमध्ये हे दाखवू नाही शकत बिकॉज हा एक प्रॉपर साडीच आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइम जेव्हा कधी मी असे शूट वगैरे करेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. जास्त काही नाही, फक्त इथे असं सिक्युअर करायचं पेन आणि हे असं नॉर्मल साडीवरती आपण ठेवतो हे असं तसं करायचं. दॅट्स इट. बस जास्ती काही नाही आहे. आपण भेटूयात नंतर. बाय बाय. सो गाईज मी आता आलेली आहे ATM मध्ये बिकॉज माझ्याकडे पैसे खूप जास्त झालेत ना, म्हणूनसाठी पैसे काढायला. नाही गाईज असं काही नाही, दीदीला पैसे द्यायचे आहेत तर ते काढायला आले मी. सो आपण भेटूयात नंतर. सो येस गाईज माझं शूट म्हणजे रील शूट करून झालेला आहे. आऊच मला लागला CD जोरात. आणि आता मम्मीने जेवण बनवलं आहे, फोडणीचा भात, जे की मला आवडत नाही, तर ती माझ्यासाठी बाहेरून जेवण आणणार. हाय ओके. सो ॲज युजल आता तर माझ्याकडे काही नाही म्हणजे व्लॉग करण्यासारखं बिकॉज मी तेच डेली माझं जसं चालू असतो लादी वगैरे पुसणं तेच बाकी आणि जेवायचं मग काय. सो मी व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडणार. अगर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय बाय. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.